Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये रिमाइंडर थेरम काय असतो आणि फॅक्टर थेरम काय असतो हे बघणार आहोत आणि त्याच्या रिलेटेड मी स्क्रीनवर हे जे दोन क्वेश्चन दिलेले आहेत हे आपण आज सॉल्व्ह करू. सो सगळ्यात आधी आपण रिमाइंडर थेरम कसा सॉल्व्ह करायचा हे बघू. सो त्याच्यासाठी क्वेश्चन दिला आहे डिवाइड x³ - 5x² - 4x बाय x + 3 अँड फाइंड द रिमाइंडर. सो x + 3 ने जेव्हा आपण याला डिवाइड करू तेव्हा काय रिमाइंडर येईल हे विचारलेलं आहे. सो सगळ्यात आधी फर्स्ट स्टेप असते फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. ची व्हॅल्यू कशी शोधायची हे याच्यावरून. सो आपण काय करणार x + 3 याला आपण 0 ने इक्वेट करू म्हणजे आपण इथून काय काढू शकतो x ची व्हॅल्यू. सो ह्या +3 ला इकडे जर नेलं तर ते काय येणार आहे -3. सो इथून आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट स्टेप मध्ये जी x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे ती ह्या पॉलिनोमियल मध्ये पुट करायची. सो पॉलिनोमियल काय दिला आहे आपल्याला x³ - 5x² - 4x. याच्यामध्ये जिथे x दिसतोय तिथे आपण काय पुट करणार -3. सिंपल. सो फर्स्ट स्टेप मध्ये जी x ची व्हॅल्यू आली होती ती व्हॅल्यू आपण काय केली सेकंड स्टेप मध्ये पुट केली. आता आपण हे सॉल्व्ह करू. -3 चा क्यूब किती येणार आहे -27. हा -5 तसाच लिहिला. -3 चा स्क्वेअर काय येणार आहे 9. मायनस आणि मायनस काय होतं प्लस आणि 4 मल्टिप्लाइड बाय 3 येतं 12. हा -27 तसाच लिहिला. 5 मल्टिप्लाइड बाय 9 आन्सर येतं 45 आणि हा आला +12. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण करणार -27 आणि -45 ज्याचं कॅल्क्युलेशन येतं -72 आणि हा आला +12 तसंच. सो या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर लास्ट मध्ये आपल्याला मिळालं आहे -16 आणि याला म्हणतात रिमाइंडर. ओके. आता अशा पद्धतीने हे रिमाइंडर थेरम वर्क होतं. सगळ्यात आधी आपल्याला फाइंड आउट करायचं असतं x ची व्हॅल्यू जी आपण हा जो सेकंड पॉलिनोमियल दिला होता याच्यावरून शोधली. ज्या x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे तीच x ची व्हॅल्यू आपण इथं पुट केली आणि जे आन्सर मिळालं त्याला आपण काय म्हटलं रिमाइंडर. आय होप तुम्हाला रिमाइंडर थेरम कसा सॉल्व्ह करायचा हे समजलं असेल. आता आपण फॅक्टर थेरम कडे जाऊ. फॅक्टर थेरम मध्ये काय क्वेश्चन दिला आहे चेक वेदर x = 2 इज फॅक्टर ऑफ पॉलिनोमियल x³ - x² - 4 युजिंग फॅक्टर थेरम. याच्यात काय विचारलेलं आहे की x - 2 हा याचा फॅक्टर आहे की नाही हे शोधायचं आहे. आता आपण जे रिमाइंडर थेरम मध्ये स्टेप्स बघितल्या सेम स्टेप्स याच्यामध्ये करायच्या आहेत. काय डिफरन्स आहे हे मी तुम्हाला शेवटी सांगते. सगळ्यात आधी फर्स्ट स्टेप काय आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय यूज करतो हा पॉलिनोमियल. सो आपण सेम x - 2 ला 0 लिहून घेऊ म्हणजे आपल्याला x = काय मिळणार मग हा -2 आहे याला ह्या साईडला घेऊन गेलं तर +2 होतं. आपण प्लसची साईन देत नाही म्हणून x = आपल्याला मिळाला आहे 2. x ची व्हॅल्यू तर मिळाली. आता ही व्हॅल्यू आपण ह्या पॉलिनोमियल मध्ये टाकणार. सो स्टेप नंबर 2 तेच आहे पुट द व्हॅल्यू ऑफ x = 2. सो सगळ्यात आधी पॉलिनोमियल लिहून घेऊ आपण. p ऑफ x = x³ - x² - 4. x च्या जागी काय टाकायचं आहे 2. सो इथं आलं 2³ - 2² - 4. 2³ ची व्हॅल्यू काय येते 8. 2² ची व्हॅल्यू आहे 4 आणि हा इथं आला
4. सो पी ऑफ 2 इक्वल टू आलं 8 मायनस 4 केलं तर काय येणार आहे 4 आणि हा आला -4. लास्ट मध्ये आपण म्हणू शकतो की पी ऑफ 2 इक्वल टू आलं 0 आणि हा आपला आलेला आहे रिमाइंडर. इथपर्यंत आपण रिमाइंडर थेरम मध्ये बघितलं. आता फॅक्टर थेरम काय म्हणतं, जर तुमचा रिमाइंडर 0 आला असेल तर हा जो फॅक्टर आहे तो त्या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे असं म्हणू आपण. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की x - 2 इज फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल. कोणता पॉलिनॉमियल? बरोबर, x³ - x² - 4. आता फॅक्टर म्हणजे काय? जर तुम्ही x - 2 ने याला डिव्हाइड केलं असतं तर तुमच्याकडे रिमाइंडर 0 आलं असतं. म्हणून याला म्हणतात की हा याचा फॅक्टर आहे. आता जर रिमाइंडर 0 आला नसता तर आपण काय लिहिलं असतं मग की x - 2 ह्या पॉलिनॉमियलचा फॅक्टर नाही आहे. ठीक आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या, रिमाइंडर थेरम काय असतो आणि फॅक्टर थेरम काय असतो. दोघांमध्ये स्टेप ऑलमोस्ट सिमिलर होत्या. फक्त फॅक्टर थेरम मध्ये आपण एक एक्स्ट्रा चेक लावतो की रिमाइंडर 0 आहे की नाही. 0 आला म्हणजे आपण त्याला फॅक्टर म्हणू शकतो आणि रिमाइंडर 0 नसता आला तर त्याला आपण लिहिलं असतं की हा याचा फॅक्टर नाहीये. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला. जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा.